संपन्न झालेल्या नगर परिषद निवडणुकीत मी सर्व भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सत्यशोधक शेतकरी संघ व सर्व मित्र पक्षाचे या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो। निवडणूक म्हटलं की जय पराजय हा असतोच। भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सत्यशोधक संघ, रिपाई आठवले या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तन मन धनाने या निवडणुकीला सामोर गेले। परंतु या ठिकाणी मागच्या 7-8 वर्षामध्ये या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केलेलं काम आणि ज्या कामाच्या बळावर, विकासाच्या बळावर आपण मतं मागितली, परंतु लोकांनी या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद रूपी मतदान केलं नाही। आणि या निवडणुकीमध्ये जनशक्ती पक्षाला, जनशक्ती म्हणून जे सर्व पक्ष एकत्र येऊन आघाडी बनली होती, या आघाडीला नगराध्यक्षासह स्पष्ट बहुमत त्या ठिकाणी जनतेने दिलेला आहे। जनतेचा कौल हा आम्हाला या ठिकाणी मान्य आहे। निश्चित आमचे 9 नगरसेवक एक चौकीदाराच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी काम करतील आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे सर्व नगरसेवक त्या ठिकाणी आपले अविरत प्रयत्न अशाच पद्धतीने चालू ठेवतील असा मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो। ज्या ज्या कार्यकर्त्यांना मागच्या महिनाभर आणि सर्व नेते मंडळीनं या निवडणुकीकरता आपलं तन मन धन खर्ची घातलं, त्या सर्व कार्यकर्त्याचं, सर्व पदाधिकाऱ्याचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांना विनंती करतो की हा जो कौल आहे, हा कौल आपण मान्य केला पाहिजे। आपण हिम्मत या ठिकाणी हारली नाही पाहिजे। कोणी खचून न जाता या ठिकाणी आपण आपली विकासाचं जे काम आहे ते अशाच पद्धतीनं अविरत यापुढे आपण आपलं चालू द्यायचं। जे या ठिकाणी निवडून आलेले उमेदवार आहे त्या सर्व उमेदवारांना मी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो। निश्चितपणानं शहराच्या विकासासाठी येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू अशा पद्धतीचं अभिवचन देतो आणि जनतेने दिलेला हा कौल मान्य करून सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। खूप खूप धन्यवाद।